9 मिनिटं, फक्त 9 मिनिटं सकाळची आणि तुमची मनी एनर्जी रिसेट होणार आहे. 9 minutes बिफोर 9 AM, 9 वाजण्याआधी तुम्हाला हे डेली बेसिसवर करायचं आहे. म्हणजे तुमची मनी एनर्जी रिसेट होईल, तुमची मनी फ्रिक्वेन्सी बॅलन्स राहील. तर चला तर आपण या आजच्या सेशनला सुरुवात करूया, आजच्या व्हिडिओला सुरू करूयात. पण त्याआधी हॅलो, नमस्कार. माझं नाव अमृता सुरदास. मी लाईफ बॅलन्सिंग कोच आहे, हीलर आहे. या आपल्या चॅनलवर तुम्हाला होपोनोपोनो, EFT टॅपिंग, माइंड प्रोग्रामिंग आणि स्पिरिच्युअलिटी याच्याशी रिलेटेड वेगवेगळे व्हिडिओज बघायला मिळतील, हिलिंगसही मिळतील. सुरू करूयात. नंबर 1 गोष्ट तुम्हाला काय करायची आहे? कुठेतरी शांत बसायचं आहे आणि एक दीर्घ श्वास घ्यायचा आहे. कुठेही तुम्ही बसू शकता. तुमच्या टेबल खुर्चीवर किंवा खाली बसता येत असेल तर खाली. पण श्वासाबरोबर तुमचं कनेक्शन बिल्ड व्हायला पाहिजे. तर त्यासाठी सगळ्यात पहिला पॉइंट आहे की एक दीर्घ श्वास घ्यायचा आहे. सावकाश सोडायचा आहे. मस्त. शांत स्थिर चित्ताने हे करायचं आहे. नंबर 2 इज आज दिवसभर ऐकायला येणाऱ्या, बघायला दिसणाऱ्या, भासणाऱ्या म्हणजेच काय, की ज्या रूपात तुम्हाला पैसा दिसेल किंवा कोणाचं तरी डिस्कशन चालू आहे, तुमच्या कानी पडला पैसा हा शब्द किंवा व्यवहार तो, किंवा तुम्हाला न्यूजपेपर किंवा कुठेही तुम्ही बघितल्या क्षणी कुठेही पैसे दिसले, कोणाचा तरी व्यवहार करताना दिसले, ट्रान्झॅक्शन्समध्ये दिसले, नोटिफिकेशनमध्ये आलं, तर जिथे कुठे दिसणार आहे, ऐकणार आहेत, बघणार आहे, त्या सगळ्या पैशाच्या साठी आत्ताच थँक म्हणायचं आहे. थँक सो मच. वेगवेगळ्या रूपात, वेगवेगळ्या ठिकाणी तू मला दिसणार आहेस आज दिवसभर, त्यासाठी थँक यू. थँक यू डिअर मनी. श्वास स्थिर करायचा आहे, मन स्थिर करायचं आहे आणि पैशाचं या प्रकारे ग्रॅटिट्यूड फील करायचं आहे. मस्त. हेच किती छान वाटतं बघा. सगळीकडे पैसा आहे, पण आपण त्याच्याकडे फोकस न करता प्रॉब्लेम्सकडे करतो. त्यामुळे फोकस त्याच्याकडे करायचा आहे. नंबर 3 इज पैशाविषयी आज दिवसभरात तुम्ही आता हा कधी व्हिडिओ बघून प्रॅक्टिस करताय. समजा तुम्हाला काहीही भीती आहे, राग आहे, टेन्शन आलेलं आहे, काळजी वाटते, चिंता वाटते, या सगळ्यांना रिलीज करायचं आहे दिवसाच्या सुरुवातीलाच. हो, जर का असं काही होत असेल तर हँड्स ऑन युअर हार्ट, हृदयावर हात ठेवायचा आहे, डोळे बंद करायचे आहेत. मी जे काही सांगत आहे ते फक्त ऐकलं तरीही चालणार आहे, पण ते ऐकून फील करायचं आहे. सो डिअर मनी, आय एम सॉरी. राग, भीती, चिंता, काळजी जी काही मला आज तुझ्याविषयी वाटत आहे, ती सगळी मी आज रिलीज करत आहे. प्लीज फॉरगिव्ह मी. माझ्या मनात तुझ्याविषयी ग्रॅटिट्यूड, अट्रॅक्शन येण्याऐवजी या सगळ्या भावना आता येत आहेत सकाळी सकाळी. अँड थँक सो मच मनी. माझ्या या व्हायब्रेशन्स तुझ्यापर्यंत सहज पोचलेल्या आहेत. आय लव्ह यू मनी. आणि मी आज तुझं स्वागत करण्यासाठी पूर्णपणे तयार आहे. मस्त. 3 पॉइंट्स झाले सुद्धा. हां. पॉइंट नंबर 4 इज क्विकली एक अर्ध्या मिनिटाचं व्हिज्युअलायझेशन करायचं आहे. डोळे बंद करून आज दिवसभरात तुम्ही जिथे-जिथे जाणार आहात, जे व्यवहार करणार आहात, ज्यांच्या-ज्यांच्याबरोबर पैशाची देवाण-घेवाण किंवा ट्रान्झॅक्शन्स, प्रॉडक्ट, तुमच्या कंपनीचे सर्व्हिसेस, जे काही तुम्ही करणार आहात, अगदी छोट्यात-छोटा व्यवहार किंवा मोठ्यात-मोठा व्यवहार, तुमचं दिवसभराचं आजचं जे काही रुटीन आहे, त्याच्यामध्ये जिथे-जिथे मनी एनर्जी इन्व्हॉल्व्ड आहे, जिथे-जिथे पैसा वापरणार आहात, ते सगळं व्यवस्थित स्मूथली झालेलं आहे. व्यवस्थित तुमच्या मताप्रमाणे झालेलं आहे. असं क्विकली एक व्हिज्युअलायझेशन करायचं आहे. सो क्लोज युअर आयज, डोळे बंद करायचे आहेत. बघायचं आहे सकाळी 9 वाजल्यापासून रात्री 9 वाजेपर्यंत तुम्ही कुठे-कुठे जाणार आहात, काय-काय व्यवहार करणार आहात. देवामानी हे सगळं अतिशय छान माझ्या अलाइनमेंटमध्ये, माझ्या फायद्यासाठी पैशाबरोबरचे आज दिवसभरातले सगळे व्यवहार पूर्ण झालेले आहेत. पैसा माझ्याकडे आलेला आहे. योग्य व्यक्तीकडे माझ्याकडून गेलेला आहे. त्याच्याही कडे वाढत आहे आणि माझ्याही कडे वाढत आहे. थँक सो मच देव मनी. हे क्विकली व्हिज्युअलायझेशन मात्र करायचं आहे. नाव पॉइंट नंबर 5 इज की तुमच्या वॉलेट, पर्स किंवा तुम्ही जिथे कुठे पैसे ठेवत आहात, ते हातात घेऊन बिलकुल निगेटिव्ह बोलायचं नाहीये आज दिवसभरात. हे व्रत तुम्हाला पाळायचंच आहे, अगदी दिवसाच्या सुरुवातीला सुद्धा. त्यामुळे असं काही करत असू तर हे टाळायचं आहे. त्यामुळे पॉइंट नंबर 5 इज की मी आज कुठल्याही बाबतीत पैशाविषयी निगेटिव्ह एनर्जी पास ऑन करणार नाही. पॉइंट नंबर 6 इज
की तुम्हाला ग्रॅटिट्यूड जर्नल किंवा आमचंही डेली रिच्युअल जर्नल आहे ते लिहायची सवय असेल तर त्या जर्नलच्या पहिल्या सुरुवातीला एक प्रॅक्टिस मी माझ्या लाईफ बॅलन्सिंग सिस्टीम मेंबर्सला सांगते. ती फोकसची प्रॅक्टिस असते. ती प्रॅक्टिस करायची आहे. जे जे लाईफ बॅलन्सिंग सिस्टीम मेंबर्स असतील तर तुम्हाला कमेंट्समध्ये सांगायचं आहे की येस DRJ माझ्याकडे आहे. तुमच्याकडे ते डेली रिच्युअल जर्नल नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे. तुम्ही ते ऑर्डर करू शकता. 3 महिन्याचं जर्नल आहे. 3 महिन्यापर्यंत तुम्हाला अतिशय छान सवय लागते आणि गोष्टी तुमच्या अलाइनमेंटमध्ये येतात. हे जर्नल सकाळी 5 ते 7 मिनिटात लिहून होतं. त्यामुळे त्या जर्नलमध्ये फोकस लिहायचा असतो. तर तुम्हाला आता इथे काय करायचं आहे, तुमची टू डू लिस्ट डायरी किंवा जे काही तुमची सवय असेल दिवसभराच्या कामांची लिस्ट करण्याची, तिथे लिहायचं आहे की माझ्याकडे आज पैसा मिळवण्याच्या अनेक संधी उपलब्ध झालेल्या आहेत आणि या सगळ्या संधी माझ्यासाठी सहज सोप्या आहेत. मी त्याच्यावर लगेचच अंमलबजावणी करू शकतो किंवा शकते. आज दिवसभरात तुम्ही पैशाला कोणत्या भावनेनं ग्रॅटिट्यूड किंवा फ्रिक्वेन्सी अलाइन करणार आहात, म्हणजेच काय, आत्मविश्वास दाखवणार आहात पैशाविषयी, प्रेम व्यक्त करणार आहात, समाधान व्यक्त करणार आहात की हॅपीनेस, आनंद व्यक्त करणार आहात, कोणती अशी ती भावना आहे जी तुम्ही आज दिवसभरात चांगली पैशाबरोबर अलाइन करणार आहात. तर ती भावना मात्र आज आत्ता या क्षणीच ठरवायची आहे. मी आत्ता जशा सांगितल्या त्या प्रकारे की पैशासाठी तुम्ही आज दिवसभरात प्रेम व्यक्त करणार आहात, समाधान, आनंद, सॅटिस्फॅक्शन म्हणजे ज्याला म्हणतात ते, का आत्मविश्वास निर्माण करणार आहात, नेमकं काय करणार आहात हे आत्ताच मनातल्या मनात ठरवायचं आहे. आणि आता आपण करणार आहोत ते म्हणजे पैशाविषयी ब्लेसिंग्स. ब्लेसिंग्स म्हणजे तुम्हाला आज दिवसभरात जो मिळणार आहे तो, काल मिळाला होता तो, परवाही मिळणार आहे तो, या सगळ्या पैशाला आशीर्वाद द्यायचा आहे मनातल्या मनात. सो हँड्स ऑन युअर हार्ट. डिअर मनी, माझ्याकडे ज्या ज्या रूपानं तू येत आहेस त्या त्या सगळ्या रूपात मी तुला स्वीकारत आहे. वेगवेगळ्या रूपात तू माझ्याकडे दिवस रात्र येतोस यासाठी मला तुझे आभार मानायचे आहेत. तुझे आभार मानत आहे आणि तुला आशीर्वादही देत आहे की असाच माझ्याकडे सातत्यानं ये, वाढ आणि टिक सुद्धा. म्हणजेच सातत्यानं माझ्याकडे पैसा स्थिरावत आहे. या फ्रिक्वेन्सीला मी आता या क्षणापासून सुरुवात केलेली आहे. माझ्या पैशाला मी ब्लेसिंग्स व्हायब्रेशन्स पाठवत आहे. बाउन्स बॅक माझा पैसाही माझ्याकडे आशीर्वाद रूपानंच येत आहे. आणि EFT टॅपिंग आता आपण टॅपिंग करणार आहोत. इव्हन दो आत्ता या क्षणी मी ही 9 मिनिटाची एनर्जी रिसेट केलाय, तरीही दिवसभरात जर का मला कुठेही पैशाविषयी नकारात्मक वाटलं तर मी ते लगेचच रिलीज करणार आहे. मी पैशाविषयी सगळ्या निगेटिव्ह एनर्जी रिलीज करत आहे. मी पैशाला सगळ्या रूपात स्वीकारायला तयार आहे. आत्ता पैशाविषयी जो ताण निर्माण झालाय तोही रिलीज केलेला आहे. माझी 9 मिनिटाची मनी एनर्जी रिसेट अतिशय छान झालेली आहे. पैशाला मी सगळ्या रूपात स्वीकारत आहे. माझा पैसा आणि मी एकरूप आहोत आणि माझा पैसा वेगवेगळ्या रूपात माझ्याकडे यायला तयार आहे, माझ्याकडे स्थिरावण्यासाठीही तयार आहे. ग्रेट, मस्त. ही प्रॅक्टिस सुरू करण्याआधी कुठेही न्यूजपेपर, न्यूज चॅनल किंवा फेसबुक, इंस्टाग्राम ओपन करायचं नाही. ईमेल्स, मेसेजेसला रिप्लाय द्यायचे नाहीयेत. तुम्हाला सगळ्यात आधी 9 वाजण्याच्या आधी, सकाळी 9 वाजण्याच्या आधी हे 9 पॉइंट्स माझ्यासोबत हा व्हिडिओ बघून, हा व्हिडिओ डाउनलोड करून घेऊ शकता. हा व्हिडिओ बघून तुम्हाला तुमची प्रॅक्टिस करायची आहे. हे सातत्यानं करण्याची गोष्ट आहे. पुढचे 21 दिवस तुम्हाला याच प्रकारे तुमची मनी एनर्जी रिसेट करायची आहे. त्यामुळे होईल असं की तुमचा व्यवहार किंवा तुमचा दिवस सुरू होण्याआधी तुमचा मनी फ्रिक्वेन्सी बरोबर बॅलन्स मात्र सुरू होईल. थँक्यू सो मच. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, ही प्रॅक्टिस तुम्ही कुठला दिवस नेमका करत आहात मला कमेंट्समध्ये सांगा, म्हणजे मला कळेल की डे 1, डे 2, डे 3 कोणता दिवस आहे नेमका तुमचा प्रॅक्टिस करणारा. हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींनाही शेअर करा, जरूर शेअर करा. सकाळी सकाळी मनी एनर्जी फ्रिक्वेन्सी अलाइनमेंटमध्ये आणणं गरजेचं असतं. त्यांच्याही ते उपयोगाला येईल. त्यामुळे तुमच्या मित्रमैत्रिणींनाही हा व्हिडिओ शेअर करा. आणि त्याचबरोबरीनं डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या वर्कशॉपच्या अपकमिंग EFT टॅपिंग फॉर मनी वर्कशॉपची लिंक आहे. तुम्ही वर्कशॉपमध्ये लाईव्ह येऊ शकता, कारण की मनी एनर्जी रिसेट करण्याबरोबरच मनी पोर्टल ऍक्टिव्हेट करावं लागतं. ते कसं करायचं, काय करायचं हे सगळं मी तुम्हाला वर्कशॉपमध्ये व्यवस्थित डिटेल एक्सप्लेन करत असते. त्यामुळे तुम्हाला तिथेही मी येण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, तुम्ही तिथून जॉईन करू शकता. चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच.